Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिंदे गटाच्या जाहिरातीतून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिंदे गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लेख. बाळासाहेबांचा फोटो लावत शिंदे गटाचे वृत्तपत्रामध्ये जाहिरात. गद्दारांनो, माझ्या बापाचा फोटो लावणं बंद करा. हिम्मत असल्यास तुमच्या बापाचा फोटो लावा. शिंदे गटाच्या जाहिरातीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री नाही ते लुटमार मंत्री. गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा सर्वात पुढे होता. पाटणमधून उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर नाव न घेता घणाघात. आम्ही खुलेआम गेलो, लपून छपून गेलो नाही. मी पदाचा गैरवापर केला तरी त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे होते. देसाईंचं प्रत्युत्तर. भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा. उद्याच्या सभेमध्ये तुम्हाला भावनिक करू शकता. अजित पवार यांचं वक्तव्य. घरातीलच 2 उमेदवार असल्यानं लोकांची पंचायत. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगला झटका दिला. जोर का झटका धीरे से लगा. आता तसं होऊ देऊ नका. अजित पवारांचं आवाहन. बारामतीकर लोकसभेपेक्षा विधानसभेत अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल. मी शरद पवारांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतं, मात्र मी पवारांना सोडलेलं नाही. सरकारसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते. अजित पवार यांचं वक्तव्य. भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा. पक्षातील सर्वच आमदारांच्या बैठकीमध्ये भाजपसोबत जाण्याचं ठरलं. मी त्या निर्णयासोबत राहिलो. वळसे पाटलांची माहिती. शरद पवार जातीयवादी असल्याचं सर्वांना माहिती. देवेंद्र फडणवीसांकडून पवार जातीयवादी असल्याचा आरोप, तर बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्त्रोत. फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचं 70,000 कोटींचं कर्ज माफ केलं. फडणवीसांना शेतकऱ्यांची कवडीची किंमत नाही. शरद पवारांचा हल्लाबोल. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी उद्या शरद पवारांची सांगता सभा. उद्या दुपारी 2 वाजता पवारांच्या सभेचं आयोजन. बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा जोरदार सामना. बारामतीमध्ये प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप. शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईलमध्ये जात असल्याचं प्रतिभा पवार यांचं म्हणणं, मात्र अर्धा तास गेटवरच रोखण्यात आल्याचा आरोप. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो. जयताळा बाजार परिसरातून फडणवीसांचा रोड शो. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. भाजपचे घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांचा जोरदार प्रचार. जेसीबीमधून फुलांची उधळण. पराग शहा यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रवीण दटकेंच्या प्रचारासाठी कंगना रणावत यांचा रोड शो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप. घड्याळाचं बटन दाबणार, सर्वांना सांगणार या जाहिरातीवर आक्षेप. अजितदादा गटानं पवारांचा फोटो वापरू नये असं कोर्टानं म्हटलंय. सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा. कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी. आतापर्यंत कुणाकुणाची बॅग तपासली म्हणत उद्धव ठाकरेंचा कर्मचाऱ्यांना सवाल. बॅगा तपासतानाचा व्हिडिओ ठाकरेंनी बनवला. बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी. बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होत असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी बॅगेची तपासणी केली. सोलापुरातील मंगळवेढा हेलिपॅडवर सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून सुळे यांच्या बॅगांची तपासणी. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्यासाठी सुप्रिया सुळेंची सभा. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंकडून सपत्नीक अभिवादन. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिवादन. कुलाब्यातील पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांच्याकडून अभिवादन. माझे विचार उद्धवजी आदित्यजींसह संपूर्ण शिवसेनेसोबत. राहुल गांधी यांचा ट्विट. देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर आमच्यासाठी अस्मितेची. राऊतांचं वक्तव्य. तर महाराष्ट्रावर गुजरातचे आक्रमण सुरू असल्याची देखील राऊतांची टीका. राष्ट्रहितासाठी बाळासाहेबांचा काँग्रेसला पाठिंबा होता, तर दिल्लीची कधीच लाचारी करणार नाही असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे दिल्लीची हुजरेगिरी करतात. राऊतांचा हल्लाबोल.
अदानी अंबानींना शिव्या घालणारे त्यांच्याच पार्ट्यांमध्ये असतात. महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपांवरून राहुल नार्वेकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा, दिल्लीची चाकरी करत बसू नका. संजय राऊतांचा राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. भाषण करत असताना मला उकसवण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ करत माझ्यावर थुंकले. सभेमध्ये झालेल्या राड्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. भाजप नेत्या नवनीत राणांच्या सभेतील राडा प्रकरणी आता आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. आतापर्यंत 4 जणांना अटक, इतरांचा शोध सुरू. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, लासलगावच्या सभेमध्ये जरांगे भाऊक. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी, जरांगे पाटलांची भाऊक प्रतिक्रिया. नाशिकच्या येवल्यातील मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. रात्री 10 नंतरही सभा सुरू ठेवल्यानं 14 समर्थकांवर गुन्हा नोंद. मनसेच्या दिलीप दातीर यांचा भाजपच्या सीमा हिरे यांना पाठिंबा. सीमा हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. भिवंडी ग्रामीणचे ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटाळ यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. घाटाळांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन. बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी. नांदेडचे काँग्रेस उमेदवार मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री मैदानात. रेवंत रेड्डी यांच्याकडून खतगावकरांना मतदान करण्याचं आवाहन. गोंदिया विधानसभेमध्ये पहिल्यांदाच कमळ जिंकणार. भाजपा उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून विश्वास व्यक्त. विनोद अग्रवाल 2019ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून गोंदियातून विजयी. भंडाऱ्याच्या पवनीत शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा गावागावात प्रचार. भंडाऱ्यातील जनता महायुतीलाच साथ देणार, भोंडेकरांचा दावा. फेक नरेटिव्हमुळे लोकसभेला जनता फसली होती, विधानसभेला फसणार नाही, तर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार. शिंदे गटाचे कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्याकडून विश्वास व्यक्त. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान पथकं हेलिकॉप्टरनं रवाना. खबरदारी म्हणून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं मतदान पथकं रवाना. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेकडून विविध उपाययोजना. पालिकेकडून भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली, त्याचबरोबर इतरही प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. सांगलीमधील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन. सांगलीमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी. रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीमध्ये भव्य रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन. मतदार महायुतीलाच मतदान करणार, चव्हाण यांचा विश्वास. महायुतीमध्ये शिंदेंचं वजन वाढलंय, ते थेट शहांच्या संपर्कात असतात. शिंदे फडणवीसांना विचारत देखील नाहीत, ते शहांशी बोलतात, रोहित पवार यांचा टोला. अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, दिल्लीला गेल्याची माहिती. शहांच्या आज गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 2 सभा होत्या. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीमध्ये वाढ. शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चामध्ये तफावत. निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली. नितेश राणे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. कणकवलीमधून नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला नाही, तर मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नने सन्मान केला. भाजप नेते राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. भाजप उमेदवार चंद्रकांत पाटलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. पुण्यामध्ये भाजप नेते स्वर्गीय विलासजी मोहोळ यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. माजी नगराध्यक्ष विजय औटींचा काशीनाथ दाते यांना पाठिंबा. काशीनाथ दाते अजित पवार गटाचे पारनेरचे उमेदवार. कोल्हापूरच्या इचलकरंजीचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांचा जोरदार प्रचार. आवाडेंसाठी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी महिला मेळावा घेतला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचं पुण्याच्या कसब्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. धंगेकरांच्या पदयात्रेमध्ये अमोल कोल्हेंचा सहभाग. जिजामातेंना अभिवादन करून यात्रेला सुरुवात. यवतमाळच्या पुसद विधानसभेमध्ये यंदा परिवर्तन होणारच. एकाच कुटुंबामध्ये असलेली सत्ता उलथवून लावा आणि विकासाची दारं खुली करा, शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैन यांचं आवाहन. भुसावळ परिसरामध्ये खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकारली. प्रतापगडी यांचं हेलिकॉप्टर जळगाव इथल्या जैन हिल्सवर उतरवलं. नितेश राणे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त. कणकवलीतून नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग. प्रचारासाठी जाहीर सभा, कॉर्नर मीटिंग आणि घरोघरी गाठीभेटींवर भर.
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पंकजा मुंडेंना परळीच्या शिरसाळामध्ये सभास्थळी पोहोचता आलं नाही. सभास्थळी पोहोचता न आल्यानं पंकजा मुंडेंची ऑनलाईन सभा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदानासाठी मच्छीमारी नौका बंद राहणार. 19 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपासून 20 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मच्छीमारी बंद ठेवा. सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे आदेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या आर्वीमध्ये पोलिसांचा रूट मार्च. शहरातील विविध भागातून रूट मार्च. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग. हिंगोलीमध्ये खासगी बसमध्ये 1.5 कोटींची रक्कम मिळाल्याची माहिती. पेट्रोलिंग दरम्यान कारवाई. हिंगोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावमध्ये 5,59,61,000 रुपयाचं सोनं आणि चांदीचे दागिने जप्त. जळगावातील रेमंड चौकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई. 3 सराफ व्यावसायिकांचे हे दागिने असल्याची माहिती. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील उंबरपाटा चौफुली भागातून 42 लाखांची विदेशी दारू आणि बियर देखील जप्त. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मानकुर्दमध्ये 80 कोटींची चांदी जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांची कारवाई. 8,476 किलोची 80 कोटींच्या चांदीची तपासणी सुरू. नागपूरमध्ये 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी सापडली. नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई. आचारसंहितेमुळे प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू. पुसद मार्गावर कारमधून 2,10,000 रुपयांची रोकड जप्त. रकमेचा पंचनामा करून जप्त. विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी पुणे पालिकेला सुट्टी. 20 नोव्हेंबरला पालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच कार्यालयांना सुट्टी जाहीर. बीडच्या अंबाजोगाईमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना. 2 तरुण जखमी. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. पोलीस अलर्टवर. भोर मतदारसंघामध्ये गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. शंकर मांडेकर आणि कुलदीप कोंडे यांच्या प्रतिनिधींनी मॅकपोलचं चित्रण करून त्याचं प्रसारण केल्याचा आरोप. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा जोरदार प्रचार. संजय काका पाटील यांच्याकडून प्रचारासाठी पदयात्रा, रॅली आणि बैठकांचा देखील धडाका. नागपूरमध्ये पिकअप टेम्पोचा बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार. प्रमोद घरडे यांचा टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून मतदारांशी संवाद. घरडे उमरेडमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. शिंदे गटाच्या उदय सामंतांचा बाईकवरून प्रचार. स्वतः बाईक चालवत सामंतांचा रत्नागिरीतील फेरफटका. युवक पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन. पुण्यात मतदान केंद्राच्या परिसरातील दुकानं 20 नोव्हेंबरला बंद असणार. पोलिसांकडून 100 मीटर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. मतदान केंद्रांवर मोबाईल बंदीचा नियम सर्वांसाठी. मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस वाशिममध्ये दाखल. शिरपूर पोलीस ठाण्यात पंजाब पोलिसांचे 3 अधिकारी आणि 42 पोलीस कर्मचारी. प्रचार वेगाने करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर. 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानं प्रचारासाठी. आतापर्यंत 550 कोटींची उलाढाल. जगात कार्यालयीन जागेच्या भाड्यामध्ये मुंबई जगात 8व्या क्रमांकावर. दिल्ली 6व्या क्रमांकावर तर बंगळुरू 18व्या क्रमांकावर. जगात हाँगकाँग 1ल्या क्रमांकावर. कल्याण डोंबिवलीतून पोलिसांच्या रेकॉर्डवरील 40 गुंड तडीपार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई. भारतीय रिझर्व्ह बँकला धमकीचा फोन आल्याची माहिती. फोन करणारा लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगितलं. खोडसाळपणाने कृत्य केल्याचा पोलिसांना संशय. पुढील तपास सुरू. कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कोल्हापुरातील गंगावेश तालमीला भेट दिली. गंगावेश तालमीकडून बजरंग पुनिया यांचा सत्कार. देशातील 50% विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी 2500 विद्यापीठं हवी. नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचं मत. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये आयोजित समारंभात ते बोलत होते. दिल्लीत प्रदूषणाची समस्या कायम. नवी दिल्लीतील आनंद विहार आणि जहांगीरपुरी परिसरात 490 ते 590 AQI नोंदवला गेला.